चलाच एक्सरसाइजला सुरू करूयात लगेचच। या एक्सरसाइजने तुमचं पोट, कंबर आणि जी सगळी आपली बाजूची फॅट असते ना, साईड फॅट, ती एकदम झटपट कमी होणार आहे। एकदम हार्ड एक्सरसाइज आहेत। जेवढं तुम्ही जास्त याचे सेट कराल ना, तेवढं तुम्हाला लवकर रिझल्ट मिळणार आहे। तुम्ही डेली जर ही प्रत्येक एक्सरसाइज 100 वेळा केली ना, तर तुम्हाला 15 दिवसातच एकदम चांगला रिझल्ट मिळेल। म्हणजे 15 दिवसात तुमचं सगळं पोटच गायब होईल असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला लवकर रिझल्ट हवा असेल तर तुम्ही या एक्सरसाइज दररोज सकाळी करा। आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर सकाळ संध्याकाळ प्रत्येक एक्सरसाइजचा 100चे सेट करायचे आहेत। तर या स्टार्टिंगच्या 2 ज्या एक्सरसाइज आहेत ना, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केल्या होत्या, पण मी आज एक्सरसाइज करत होते तर या 2 स्किप करून मला चालणार नव्हतं। मी ज्या एक्सरसाइज तुम्हाला दाखवल्यात ना, बऱ्यापैकी मी त्याच्यातल्या 7-8 एक्सरसाइज दररोज करत असते। तर मला सुद्धा ना गेल्या 8-15 दिवसापासून चांगला रिझल्ट मिळतोय। तर या ना एकदम बेस्ट एक्सरसाइज आहेत। संपूर्ण पोटावर तुमचा ताण पडतो आणि चांगलं स्ट्रेच झाल्यामुळे पोट लवकरात लवकर कमी होण्यासाठी हेल्प होते। आणि बाकीचे सुद्धा काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। तर आता आपण करूयात मेन ज्या एक्सरसाइज आहेत, ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या करूयात। तर मी कोणत्या पोझिशनमध्ये उभी राहते आणि काय करते त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। तर मला फॉलो करा आणि याचे तुम्हाला डेली 100 सेट करायचे आहेत, म्हणजे 100 काउंट करायचे आहेत प्रत्येक एक्सरसाइजचे। 100 सेट नाही करायचे, 100 काउंट करायचं आहे। तर चला सुरू करूया। अशा पद्धतीने हात वर करायचे आहेत आणि संपूर्ण हात बेंड करून पायापर्यंत टेकवायचे आहेत। आता माझं थोडंफार इकडे तिकडे होत असेल, पण संपूर्ण हात पायापर्यंत पोहोचवायचे आहेत, जेणे तुम्हाला ना कंबरसुद्धा तुमची बारीक होणार आहे आणि त्याचबरोबर पोटाचा सुद्धा चांगलाच व्यायाम होणार आहे। तर चला याचे तुम्ही 100 काउंट करा। त्यानंतर आपण वळूयात दुसऱ्या एक्सरसाइजकडे। तर याच्यासोबतच तुम्हाला काही रुटीनसुद्धा फॉलो करायचं आहे। तर ते काय रुटीन आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा थोड्याफार गोष्टी शेअर केलेल्या आहेत, ज्या मी आत्ता फॉलो करत आहे आणि यापुढेही मी अजून एखादे व्हिडिओ बनवेनच। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्यासोबत तुम्ही वेट लॉस जर्नी तुमचीसुद्धा स्टार्ट करू शकता आणि आपण आपले रिझल्ट नंतर शेअर करू शकतो। तर चला आता आपण वळूयात सेकंड एक्सरसाइजकडे। दोन्ही पायामध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बेंड व्हायचं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि असंच एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे। यामुळे सुद्धा तुमच्या कमरेचा जो गोलाकार जर फॅट तुमची वाढली असेल ना, तर ती याने कमी होणार आहे। त्याचबरोबर असं वाकण्यामुळे पोटाला सुद्धा समोर ताण पडतो, पोट दुमडलं जातं आणि जेवढं स्ट्रेच होईल तेवढं ते हळूहळू त्याची फॅट कमी व्हायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीने आपल्या 2 एक्सरसाइज इथे कंप्लीट झालेल्या आहेत। आता आपण पुढची एक्सरसाइज करूयात। थोडासा मध्ये गॅप घेतला तरी चालेल, थोडासा श्वास घ्या, श्वासोच्छवास। आता नेक्स्ट एक्सरसाइज, ही एक्सरसाइजसुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे बरं का। याने तुमची साईड फॅट जी आहे ना, ती एकदम पटपट कमी होणार आहे। जेवढं तुम्ही जास्त तुम्हाला बेंड होता येईल ना साईड्सला, तेवढं जास्त बेंड व्हायचं आहे आणि असं वाकडं तिकडं पुढे मागे असं बेंड व्हायचं नाही। व्यवस्थित पायाच्या लाईनमध्ये एकदम सरळ रेषेमध्येच बेंड व्हायचं आहे। याने तुमची पूर्ण साईड फॅट आहे ना, ती लवकरात लवकर कमी होणार आहे। तर याचीसुद्धा तुम्हाला 100 काउंट करायचे आहेत आणि मन लावून एक्सरसाइज करायचे। जेवढं तुम्ही व्यवस्थित कराल ना, सकाळी आपल्या लेडीजला कसं गडबड असते, धावपळ असते, तर आपण काय करतो, पटपट चला करा कसं तरी आणि पुढे व्हा, असं करू नका। तुम्हाला जर खरंच 100% रिझल्ट हवा असेल तर एक्सरसाइज तुम्ही मन लावून करा। थोडंसं सकाळी लवकर उठून करा वाटलंच तर। बाकीची कामं जर तुमची राहत असतील तर लवकर उठा आणि व्यायामाला थोडासा वेळ द्याच। आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी रोज 1 तास वॉकला जाते, त्यानंतर येऊन या एक्सरसाइज करत असते आणि मला जमेल इतकं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून माझंसुद्धा तुम्हाला रिझल्ट शेवटी पाहायला मिळेलच काही दिवसांनी आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा तुमची वेट लॉस जर्नी स्टार्ट करू शकाल। तर चला आता ही नेक्स्ट आणि लास्ट एक्सरसाइज आहे, ती आहे, इथे तुम्ही व्यवस्थित बघा, पायामध्ये गॅप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही पायांना आपल्याला
पूर्ण बेंड व्हायचं आहे, कमरेतून पूर्ण बेंड होऊन टच करायचं आहे. तर बघूयात चला. तर ही सुद्धा एकदम 100% इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे. तुम्ही बघू शकता किती आपल्या बॉडीवरती या एक्सरसाइजने स्ट्रेच येऊ शकतो आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर फॅट लॉस व्हायला तुम्हाला हेल्प होईल. आणि पाय बेंड करायचे नाही आहेत. तुम्ही पाहू शकता मी अजिबात पाय बेंड करत नाही आहे. एकदम स्ट्रेच आला पाहिजे पायावरती, कमरेवरती, पोटावरती संपूर्ण ताण आला पाहिजे, तरच ते मसल्स जे असतात ना त्याला काहीतरी इफेक्ट होईल. तर झालेले आहे आपले एक्सरसाइजचे सर्व सेट. आय होप तुम्हाला आजच्या एक्सरसाइज आवडल्या असतील आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी अजून माझ्या काही इफेक्टिव्ह एक्सरसाइज तुमच्यासोबत शेअर करेन. आजच्या एक्सरसाइज सगळ्या तुमच्या साईड फॅट आणि टमी फॅटवरच्या होत्या. तर हे तुम्ही ब्रेस्ट फॅटसाठी वगैरे करू शकता अशी एक्सरसाइज. तर चला आता पुढे मी तुम्हाला काही रुटीन शेअर करते, जसं की ब्रेकफास्ट झालं तर किंवा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते पुढे मी. आणि मे बी अजून एखादा व्हिडिओ मी बनवेनच मी व्हिडिओ जे मी इफेक्टिव्ह एक्सरसाइज मला वाटतात ना त्याचे मी तुमच्यासोबत अजून व्हिडिओ शेअर करेन. तर चॅनलला नक्की आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि हे जे रुटीन आहेत ते तुम्ही एक्सरसाइजचं फॉलो करून बघा. तुम्हाला 100% याचा रिझल्ट मिळणार आहे. तर इथे जे आहे ते आपले सगळे एक्सरसाइजचे सेट संपलेले आहेत आणि छान तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे टम्मीसाठी, साईड फॅटसाठी. तर आय होप तुम्ही या सगळ्या एक्सरसाइज फॉलो कराल आणि तुम्हालासुद्धा याच्यामुळे चांगला रिझल्ट मिळेल आणि रिझल्ट तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर कराल. तर चला आता मी पुढे ब्रेकफास्ट करणार आहे, फ्रेश होणार आहे आणि त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही पोहे, उपमा, इडली, डोसा यासारखं हलकं काहीही खाऊ शकता. काहीच गरज नाही आहे की फक्त उकडलेलंच खा किंवा कोबी वगैरे चिरून खा, असं काहीच मी तुम्हाला सांगत नाही आहे, कारण मी स्वतः ते फॉलो करत नाही आहे. मी खाऊन पिऊन डाएट म्हणतो ना तसं टाईपचं चाललं आहे माझं. म्हणजे एक्सरसाइज करायची, भरपूर एक्सरसाइज करायची आणि जेवढं जास्त तुमचं स्वेट जाईल ना तेवढं तुमचं वेट लॉस व्हायला मदत होईल. त्यामुळे मी नेहमी, तुम्ही पाहत असाल, मी वॉकलासुद्धा जर्किंग घालूनच जाते आणि एक्सरसाइज करतानासुद्धा जर्किंग घालूनच करते. अशा पद्धतीने आपल्या शरीरातली जी एक्स्ट्रा फॅट असते ना ती लवकर कमी होते असं म्हणतात, कारण स्वेट जास्तीत जास्त जेवढा जाईल तेवढं चांगलं असतं. तर चला बघूयात पुढे आपलं बाकीचं रुटीन. ब्रेकफास्टमध्ये मी आज बनवलेला होता उपमा. तर अशा पद्धतीने वेगळे वेजीज टाकून तुम्ही उपमा ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता आणि याच्यातलं स्नॅक्स सगळंच खावं असं नाही, थोडंसं तुम्ही टेस्टसाठी खाऊ शकता. ड्रायफ्रूट्समध्ये काजू घेतले ते खाल्ले तरी हरकत नाही आणि चहा आवडत असेल तर थोडाफार तुम्ही घेऊ शकता. तर चला, आणि एक्सरसाइजवरती आपल्याला जोर द्यायचा आहे जास्तीत जास्त. आणि हे सगळं एक्स्ट्राच जे ठेवलेलं असतं ना ते आमच्या ह्यांच्यासाठी असतं. मला आवडतं त्यांना असं छान ताट डेकोरेट करून द्यायला, म्हणून हे सगळं घेतलेलं आहे. नाहीतर तुम्हाला वाटायचं हीच सगळं खाते की काय, तर तसं नाही आहे. त्यानंतर ब्रेकफास्टनंतर जर तुम्हाला भूक लागली ना 11-12च्या टायमिंगमध्ये, तर त्या टायमिंगमध्ये ना तुम्हाला फ्रूट खायचं आहे. आणि आत्ता सध्याचं थंडीचं सीजनल फ्रूट आहे संत्री, आणि ते तुम्ही सेवन केलं तर खूपच चांगलं आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त विटॅमिन सी असतं आणि अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी त्याच्यामध्ये खूप असतात. त्यामुळे तुम्हाला ना त्याच्यामुळे सर्दी वगैरे होत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आता संत्री खाल्ली तर सर्दी होईल, तर तसं काही होणार नाही. दुपारच्या टायमिंगला खावा, संध्याकाळच्या टायमिंगला खाणं टाळा. एवढंच नाही तर वजन कमी करण्यास मदत करते, कारण संत्र्यामध्ये फायबर्स असतात त्याच्यामुळे, आणि त्याचबरोबर भुकेवर सुद्धा नियंत्रण करते. त्याचबरोबर अजून एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्वचेसाठी एकदम सर्वोत्तम आहे. त्याच्यामध्ये भरपूर जास्त विटॅमिन सी असतं, त्यामुळे आपली स्किन मऊ होते, स्मूथ होते आणि छान ग्लोईंग होते. तुम्हाला तर माहितीच आहे बाजारामध्ये विटॅमिन सीचे टॅबलेट्स वगैरे मिळतात, त्यापेक्षा तुम्ही भरपूर प्रमाणात संत्र्याचं सेवन करा. त्याच्यामध्ये खूपच जास्त चांगले तुम्हाला बेनिफिट्स आहेत आणि हंगामी फळ असल्यामुळे तुम्हाला हिवाळ्यामध्ये खाण्यामध्ये चांगलं आहे हे संत्री, हे फळ. तर नक्की तुम्ही खावा. तर जेवणामध्ये मी यांच्यासाठी बनवलं आहे अख्खा मसूर आणि चपाती, आणि माझ्यासाठी जे आहे ना ते मेथीचे पराठ्याचं पीठ आहे मळलेलं. तर मी मेथीचे पराठे आणि दहीच खाणार आहे. तर जेवण बनवून झालेलं आहे, म्हणजे चपात्या नाही झाल्या, चपात्या मी नंतर जेवणाच्या टायमिंगला गरमच बनवत असते. पण आता मध्ये थोडासा वेळ होता, तर मी आता म्हटलं थोडंसं पाणी पिऊया, कारण दिवसभरात ना तुम्ही जास्तीत जास्त पाण्याचं सेवन केलंच पाहिजे.
त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं राहतं आणि पाण्यामुळे ना बॉडी खूप हायड्रेटेड राहते. आणि शिवाय त्याच्यामध्ये जर तुम्ही सब्जा टाकून पिला ना तर उत्तमच. मग जास्तीत जास्त ते पाणी जर तुम्ही पिलं ना तर तुम्हाला अजिबात जास्त भूक लागत नाही आणि त्यामुळे तुमचं वेट लॉस व्हायला जास्तीत जास्त हेल्प होते. त्याचबरोबर तुमच्या स्किनवरती कसलंही पिगमेंटेशन येत नाही, कसलेही पिंपल्स येत नाहीत. पूर्ण बॉडी तुमची अशी छान राहते, हायड्रेटेड राहते. तर नक्की तुम्ही जास्तीत जास्त पाणी पीत जावा दिवसभरामध्ये. तुम्हाला पिंपलचा वगैरे प्रॉब्लेम असेल ना तर तो तुमचा दूर होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण तुमची बॉडी थंड राहते. आणि जर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे होत असेल तर तोही कमी होईल. आणि म्हणजे बॉडी तुमची सतत गरम, म्हणजे असं आपण म्हणतो ना एकदम उष्णता होते, कधी कधी सारखे पिंपल्स येतात, तर अशा गोष्टी होणार नाहीत. तर चला आता लंचमध्ये मी तुम्हाला म्हटलं अक्का मसूर बनवला आहे. खूपच सिंपल बनवला आहे पण त्याला खूपच चव आलेली आहे. काय माहिती हाताला चव असेल किंवा काय, पण खरंच खूपच यम्मी आणि टेस्टी झालेला होता. या तुम्ही पण जेवायला. तर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि माझ्यासाठी मी बनवलेले आहे तिथे पराठे, मसूरची भाजी आणि दही. चला मग या एन्जॉय करायला जेवण. दुपारचं जेवण झाल्यानंतर आपण बऱ्यापैकी फ्री असतो, म्हणजे भांडे वगैरे बाकीचे आपले किरकोळ कामं झाले की आपण फ्री असतो. आणि आपण काय करतो, असंच बसून राहतो आणि पाण्याचं सेवन जे असतं ना ते आपलं मग नंतर कमी होतं. तर तुम्हाला जर ना जास्तीत जास्त असं वाटत असेल ना की जास्त भूक लागू नये आणि छान बॉडी हायड्रेटेड राहावी, स्किन चांगली व्हावी, तर तुम्हाला अशा पद्धतीने ना सब्जाचं पाणी तुम्ही बॉटलमध्ये बनवून ठेवा. आणि तुम्ही जिथेही बसाल ना तिथे तुमच्या बाजूला बॉटल ठेवा, म्हणजे सारखं सारखं उठून पाणी प्यायला जायचा कधी कधी आपल्याला कंटाळा येतो. तर त्यासाठी हा चांगला उपाय. आणि सब्जामुळे ना तुमचं पोट जे आहे ना ते एकदम फुल राहतं, भरलेलं राहतं. त्यामुळे मध्ये आधी जो संध्याकाळच्या जेवणापर्यंतचा वेळ असतो त्या काळापर्यंत तुम्हाला ना भूक लागणार नाही. तर अशा पद्धतीचा सब्जा दिसतो, जसं मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दाखवलं. तर तो तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळून जाईल, किराणाच्या स्टोअरमध्ये मिळेल किंवा डीमार्टमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आणि ना पाण्यामध्ये टाकला ना तर तुम्ही पाहिलंच असेल इथे 2 ते 3 सेकंदामध्येच तो एकदम असा फुलतो. आणि फुलल्यानंतर आपल्याला अशी बॉटल भरून ठेवायची आहे आणि याचं सेवन आपल्याला करायचं आहे दिवसभरात. म्हणजे तुमच्याकडून जास्तीत जास्त पाणीसुद्धा पिलं जाईल आणि यामुळे तुम्हाला जास्त भूकसुद्धा लागणार नाही. तर नक्की हे तुम्ही ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला याचे रिझल्ट चांगले मिळतील. तर चला, आणि त्यानंतर मग इव्हनिंगला मी क्रिशूला घेऊन असं खाली जात असते. 2-3 राऊंड मी पुन्हा मारत असते. म्हणजे मी सकाळी तर वॉकला जातेच, 3 ते 4,000 स्टेप्स माझ्या डेलीच्या असतातच. त्यानंतर मी जो तुम्हाला एक्सरसाइज दाखवला ते एक्सरसाइज करत असते. आणि मग संध्याकाळी क्रिशूसोबत गेल्यानंतर पुन्हा माझा वॉक होतोच. म्हणजे 1000 ते 2000 स्टेप्स माझ्या पुन्हा संध्याकाळीसुद्धा होत असतात. तर तुम्हालासुद्धा जर पॉसिबल असेल तर तुम्ही असं संध्याकाळच्या टायमिंगलासुद्धा वॉकला जात जावा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर फॅट लॉस करायला हेल्प होईल. रात्रीच्या जेवणामध्ये ना मी सिंपल असं जेवण बनवलेलं आहे. तर हे ताट जे आहे यांच्यासाठी बनवले, तुम्हाला माहितीच असेल. त्यांच्यासाठी मी थोडंसं एक्स्ट्राचं, आता नुसता राईस म्हटलं की मग थोडंसं त्याच्यासोबतसुद्धा त्यांना काहीतरी हवं, म्हणून मी इथे चिकन चिली बनवली आहे त्यांच्यासाठी आणि थोडीशी शेव दिलेली आहे. तर हा राईस जो आहे ना तो मी खाणार आहे. आणि राईसमध्ये ना डाळ, टोमॅटो, कांदा असे खूप चांगले हेल्दी घटक आहेत. आणि थोडासा तुम्ही थोडा म्हणजे पोट भरेल इतका राईस खाल्ला ना तरी राईसने काही तुमची फॅट वगैरे वाढत नाही. त्याचबरोबर इथे मी तुमच्यासोबत रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करीन, जर तुम्ही कमेंट केले तुम्हाला रेसिपी हवी असेल तर. आणि इथे काही मी ऑप्शन्स तुमच्यासोबत शेअर करते जे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता, ज्याने तुमचं वेट गेन होत नाही. खूप हलके असे ब्रेकफास्ट आहेत. तर इथे तुम्हाला समजलंच असेल काय काय आहे. इडली, डोसा, आप्पे आहेत. त्याचबरोबर इथे मी आत्ता तुम्हाला शेअर केलं पालकची भजी आहेत, जे तुम्ही खाऊ शकता. एवढं त्याच्यामध्ये काही फार तुमचं फॅट वाढणार नाही आणि वेटसुद्धा गेन होणार नाही. तर थोडंफार इथे पुरीसुद्धा तुम्ही, ही जी पुरी आहे ना ती ऑइल फ्री पुरी आहे, त्याचीसुद्धा रेसिपी मी व्हिडिओमध्ये एका शेअर केलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर इथे उत्तप्पा आहे. आणि त्याचबरोबर इथे बघा स्पंज डोसा आहे, इथे मसाला डोसा आहे. ढोकळा जो असतो बेसनपासून बनलेला तो सुद्धा मी घरगुती बनवत असते आणि छान होतो. इथे पोहे आहेत जे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही रेग्युलरमध्ये खाऊ शकता. आणि थोडंसं त्याला यम्मी बनवण्यासाठी मी इथे काही गोष्टी टाकल्या आहेत. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच शेअर करते. भेटूयात अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.